नमस्कार मित्रांनो, एक नाही दोन नाही तब्बल 3 वर्षानंतर आमचं प्लॅनिंग झालं. 3 वर्षात खूप ठिकाणी फिरलो, पण वासोट्याला जायचा आज योग आला. म्हणून आम्ही पुसेसावळी मार्गे साताऱ्यात आलो. साताऱ्यात आल्यावर प्रत्येक टी हाऊसला गाडी थांबवली. चहा घेतल्यावर सगळ्यांच्या अंगात तरतरी आली आणि बघता बघता सातारा सिटी सोडून कास पठारकडे गाडी रवाना झाली. निसर्गाचा आनंद घेत आम्ही 6:45च्या दरम्यान कास पठारावर पोहोचलो. कास पठारावरून अर्धा तास प्रवास करून आम्ही बामनोली गावात आलो आणि मातोश्री कॅम्पिंगला गाडी थांबवली. यांचं पॅकेज पर हेड 1200 रुपये, 2 वेळचं जेवण आणि 1 वेळचा नाश्ता पण होता त्यात. मग काय, भावाने आम्हाला राहायला पण टेंट मध्ये बॅगा ठेवल्या आणि बोटी बघून घेतली. तोपर्यंत महाद्या इकडे बारक्या पोरांच्यात बॅडमिंटन खेळायला लागला. महाद्यानीकडे शटलकॉक खाली मारला आणि लहान मुलालाच ते आणायला पाठवून दिली. मी पण जरा बॅडमिंटन खेळायला लागलो, पण भावाला काय शटलकॉकच बसेना. भावाने बॅटिंगच केली. पवन्यान आणि साहेबांनी पण इकडे बॅडमिंटन खेळून घेतली. तोपर्यंत अक्षय भाऊनी इकडे सुटकेस बाहेर काढली. एअरपोर्टवर फिरायल्यासारखं साहेब इकडे स्पीकर घेऊन फिरायला लागले. मग काय, मोबाईल कनेक्ट केला आणि पवन्यान इकडे ठेका धरला. लहान मुलांनी पण आमच्या सोबत नाचायला चालू केलं. माझ्या तर या भावाला खांद्यावरच घेऊन नाचायला लागला. सगळ्यांनी नाचून घेतलं आणि सगळेजण टेबलवर जेवायला बसले. जेवून झाल्यावर लगेच पोरांच्या अंगात डान्सर शिरला. तोपर्यंत इकडे साहेबांच्या या भावाची कॉम्पिटिशन चालू झाली. डान्स करून झाल्यावर सगळे आपल्या आपल्या टेंट जवळ आले. मित्रांनो, दुसरा पार्ट बघण्यासाठी आत्ताच लाईक आणि फॉलो करून ठेवा.